मुळात पहिल्यांदा ज्या जागेवरती पुतळा उभं करायचं त्यांनी ठरवलं ती जागा चुकीची होती. लोकांचा त्यावेळेस विरोध होता आणि अनेकांनी त्यावेळी विरोध केला, परंतु त्यांचा विरोध न जुमानता त्यावेळी ज्यांना कुणाला हा पुतळा उभा करायचा होता त्या संबंधित प्रशासन असेल किंवा पक्षाचे नेते भारतीय जनता यांनी त्या ठिकाणी तो पुतळा चुकीच्या ठिकाणी उभारण्याचा घाट घातला. आज जवळपास 6-6.5 कोटीचा खर्च तिथं झालेला आहे आणि आता पुन्हा जागा बदलली आणि बदललेल्या जागेवरती पुन्हा त्याची कॉस्ट वाढवली. म्हणजे आज आमच्या माहितीप्रमाणे 15-16 कोटीचा तो चौथरा आज तिथं झालेला आहे. आणि हे सगळं होत असताना नुकतीच छत्रपती शिवरायांचा जो पुतळा मालवणला कोसळला आणि त्याच्यामुळे तीव्र संताप सगळ्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नागरिकांमध्ये आहे. आणि असं असताना काही प्रसारमाध्यमांनी काही पत्रकारांनी आणि काही TV चॅनलनी या पुतळ्याच्या ठिकाणी जिथं हे काम चालू आहे चौथऱ्याचं त्या ठिकाणी व्हिजिट केलं होतं. असं लक्षात आलं की तिथं संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे काही पार्ट्स काही दिवसापूर्वी तिथं आलेले आहेत. 8-9 महिन्यापूर्वी त्या पार्ट्सला तडे गेलेले आहेत. आणि हे जेव्हा निदर्शनात आलं तर आयुक्तांनी त्याच्यावरती ताबडतोब संध्याकाळी खुलासा केला. वास्तविक आयुक्तांनी खुलासा करताना तिथं साईटवर जायला पाहिजे होतं, ऍक्च्युअल परिस्थिती पाहायला पाहिजे आणि मग खुलासा करायला पाहिजे. पण तसं न करता त्यांनी असं सांगितलं त्या खुलास्यामध्ये की मुळात हे पार्ट्स इथं आलेच नाही, हे अजून ते दिल्लीलाच आहे. आयुक्त तिथं खोटं बोलले. आणि जर अशा पद्धतीने पुतळ्याचे पार्ट्स तिथं आले असतील आणि त्याच्यामध्ये तडे गेले असतील तर आमची मागणी अशी आहे, ज्या ठेकेदारांना हे काम दिलं गेलं त्या ठेकेदारावरती कारवाई झाली पाहिजे. ज्या अधिकाऱ्यांनी हे काम करून घेतलं त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी. परंतु आयुक्त त्याला पाठीशी घालतात. आयुक्त स्थानिक आमदारांच्या प्रेशरमध्ये काम करतात. त्याच्यामुळे आयुक्त तशा प्रकारची कारवाई करण्याची मानसिकता त्यांची नाही. आमची आता भूमिका अशी, आज आम्ही भीक मागून या ठिकाणी प्रशासनाला त्या ठिकाणी पैसे देण्याची भूमिका घेतली. कारण महापालिकेच्या प्रशासनाला संभाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा पैसे खायचे, इतकी वाईट परिस्थिती आणि त्याच्यामुळे तीव्र संताप लोकांच्या मनामध्ये आहे. आज आयुक्तांची आम्ही भेट घेतली. आयुक्तांना आम्ही सांगितलं की आतापर्यंत झालेल्या कामाची चौकशी झाली पाहिजे. जे काही इस्टिमेट फुगवलं गेले त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये शंका आहेत. त्याच्यावरती ताबडतोब आपण चौकशी समिती नेमावी आणि ते चौकशी करून संबंधित लोकांवरती कारवाई करावी. आणि ज्या ठेकेदाराने अशा पद्धतीने चुकीचं काम केलंय, मुळात धनेश्वर नावाच्या धनेश्वर कन्स्ट्रक्शन या कंपनीला काम दिले. धनेश्वर कन्स्ट्रक्शनला कुठल्याही प्रकारचं अशा स्वरूपाच्या कामाचा अनुभव नसताना आमदारांच्या प्रेशरमध्ये रिंग करून त्यांना काम देण्यात आले. त्या गोष्टीला आमचा तीव्र विरोध आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी कारवाई झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टीवरती इथून पुढचं जे काही काम होणार आहे ते काम करत असताना एक समिती नेमावी आणि त्या समितीच्या माध्यमातून एक काम हो जेणेकरून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकार चूक होऊ नये, अशा प्रकारची आमची मागणी. आणि जर या सगळ्या गोष्टी झाल्या नाही तर आम्ही आज खूप छोट्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन केलंय. पिंपरी चिंचवड शहरातली जनता याच्यानंतर रस्त्यावर उतरेल आणि मोठ्या प्रमाणात आयुक्तांचा आणि सत्ताधाऱ्यांचा आम्ही निषेध करू.